कुटी करायला बाप, घास कापायला आई, किटल्या भरून द्यायला बाप, घालायला पोऱ्या. बापानं पेमेंट विचारायचं नाही, विचारायला गेला तर हिला वाईट वाटतं, तिला लय वाईट वाटतं. तुम्हाला तर जमलं नाही, तो करतो ते पावत नाही. खरंचल्या असतील 1500 कोणी पोरानं, पण बापाला नाही द्यायची. 80% घरातल्या बायांनी पोरांची बाजू घेऊन नवऱ्यांचा कार्यक्रमच उरफाटा करून टाकला महाराज. परिणाम काय झाला? त्या पोराकडे पैसा खेळायला लागल्यामुळे ते क्वार्टर प्यायला लागलं. आता आपल्याकडच्या तरुण पोरांनी या बंगरी बुंगरी अवलादींनी आता एक नवीन सिस्टीम आणली आपल्याकडे 2-3 वर्षापासून. वाढदिवस पोरांचे टोलेजंग साजरे करायचे, पण घरी नाही, डांबरीवर हायवेला 90 बेंट्या प्यायच्या, कडकनाथ खायची. 160 रुपये कडकनाथ आहे. हा, शिजून कोंबडी 130 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, कडकनाथ 160 ला आहे. मग ह्या नालायकानी कडकनाथ बिडकनाथ हाणायची, चांगली टाईट मोयते प्यायच्या नळ्या नळ्या हाणायचे. मग तो केक आणायचा, आणि केक 5-6 जणांनी तो केक डांबरीवर ठेवायचा, त्याच्यावर ह्या 2-4 जणांनी सामुदायिक मुतायचं, एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतलेला केक एकत्र करायचा आणि एकमेकाचा मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा. असा वाढदिवस त्या केकवर नाचायचं, त्याच्यावर मुतायचं, आणि मग 90 हाणायच्या, आणि मग एकमेकाच्या बापाची माप काढायची. बापाला नावानं हाका मारायचे आणि पेल्यावर. माझाटून गेली अवलाद महाराज. आणि याला एकमेव कारण, आपण तुम्ही म्या चूक केली, या नालायकांना करायचं काही शिल्लक ठेवलं नाही. आपल्याला वाटतं नको रोडला जायला म्हणून आपण बांधलं घर, आपल्याला वाटलं नको सालाला राहायला म्हणून आपण खल्ली. त्यामुळे ह्या अवलादी उतटून गेल्या नाही. तर हे काय करतात, केरळ वरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला 5 गुंठ्याचा मालक झालाय आपल्याकडं. ते कशाला आलंय? हा बरं, तुम्ही मी फक्त इथं राहतोय, आम्हाला आचारी बाहेरचा आहे. आमच्या घराची फरशी बाहेरचा बसतोय, आमच्या घराला कलर सुद्धा, आमच्या घरातला विहिरीचा बोर सुद्धा. मग आमची मंडळी नक्की करते काय? जरा निवांत दुपारी जेवल्यावर येड्या बाबडी खाली बसा, आणि ह्या 5 गोष्टी जर केल्या तरच कोलेवाडीचा सप्त्याचा काला यावर तुमचं मत. आणि ही आता काळाची झटणारी माणसं आहेत. आता हे सरपंच बिरपंच झटतात थोडेफार. जी माणसं झटतात ना त्यांना लोक थोडेफार नाव ठेवणार, त्याच्यात काही एवढं विशेष नाही. पण झटण्याचं चीज जर झालं तर फायदाच होतो. सप्ता कमिटी गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा